सोन्याच्या दराबाबतची मोठी बातमी समोर आली असून अक्षय तृतीयानंतर सोन्याच्या बाजारपेठांमध्ये मोठा बदल झाला। सोन्याचे भाव धडाधड कोसळायला सुरुवात झाली असून सोन्याची घसरण ही साधीसुधी नाहीये, तर यामध्ये खुद्द मोदी साहेबांनी आज काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये सोनं इतक्या कमी किमतीमध्ये मिळते की तुम्हाला विश्वासही बसणार नाही। युद्धाचं सावट आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा परिणाम आता सोने दरावर झालेला पाहायला मिळत आहे। अनेकांना वाटत होतं की अक्षय तृतीयानंतर सोन्याचे भाव हे अजून वाढतील, परंतु अक्षय तृतीया संपली आणि सोन्याचे भाव हे पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळायला सुरुवात झाली आहे। पण ही घसरण नैसर्गिक आहे का, यामध्ये दिल्लीतून आलेली कोणती मोठी सूत्र आहेत हे देखील आपण पाहूयात। पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा मोठा फायदा होऊ शकतो। महाराष्ट्रातील एका विशिष्ट पट्ट्यांमध्ये जर सोन्याचे दर इतक्या भावाला घसरले आहेत की सराफ दुकानाबाहेर रांगा लागायला सुरुवात झाली। हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला एका सरकारी निर्णयाबद्दल सांगणार आहे ज्याची चर्चा आता मीडियामध्ये सुरू झाली आहे। तुम्ही विचार करत असाल की अचानक असं काय घडलंय, एकीकडे जगात युद्धाचं सावट आणि दुसरीकडे सोन्याचे भाव वाढायला हवे होते, मग हे उलट कसं फिरलं? तर मित्रांनो, याच प्रश्नाचं उत्तर मोदी साहेबांनी आज एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये दिले। सोन्याच्या साठ्याबाबत आणि आयातीबाबत केंद्राने धाडसी निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आता बदल झाले आहेत। ही तर केवळ सुरुवात आहे, कारण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हा परिणाम इतका तीव्र आहे की तिथे प्रति तोळा सोन्याच्या भावामध्ये मोठी तफावत दिसत आहे। तुमच्या खिशातील पैसे वाचवायचे असतील तर यामागचं सत्य समजून घ्या। सोन्याच्या दरामध्ये तुमच्या जिल्ह्याचा नंबर कितवा लागतो हे देखील पहा। एकच भाव सगळीकडे नाहीये, तर यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे। चांदीच्या दरामध्ये देखील घसरण होत आहे, त्यामुळे जिल्ह्यानुसार दरांची यादी आता मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी तुम्हाला हेच जाणून घ्यावं लागेल की पुढच्या 48 तासामध्ये हे भाव अजून खाली जाणार आहेत का हे भाव अजून वाढू शकतात, कारण आता ही संधी सुवर्ण संधी आहे असं बोललं जात आहे। येत्या काहीच मिनिटांमध्ये मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावं सांगणार आहे जिथं सोनं सर्वात स्वस्त दरामध्ये उपलब्ध झालं आहे। मोदी सरकारने सोन्याच्या शुद्धतेबाबत आणि हॉलमार्किंगच्या नियमामध्ये बदल सुचवले आहेत आणि तुमच्या जुन्या सोन्यावर देखील याचा परिणाम होणार आहे, कारण जर तुमच्याकडे घरी जुनं सोनं असेल तर पुढील 2 मिनिटांमध्ये तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरणार आहेत। युद्धाच्या धामधुमीमध्ये जगाचं लक्ष रणांगणाकडे असतानाच भारताने सोने बाजारपेठांमध्ये अशी हालचाल केली आहे की ज्यामुळे आता जिल्ह्यानुसार नवीन दर समोर आले आहेत। मोदी साहेबांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। केवळ सोनच नाही तर चांदीचीही घसरण ही पाहायला मिळत आहे। चांदीच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये हजारो रुपयांची घसरण झाली आहे। ज्यांना भविष्यासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, परंतु हे भाव अजून किती कमी होऊ शकतात हे देखील पहा। याबाबत तज्ज्ञांनी काय मत मांडले हे देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तुमच्या शहरामध्ये आज चांदी आणि सोन्याचा भाव काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याच्या बाबतीत मोदी साहेबांनी अशा काही गोष्टी उघड केल्या आहेत की ज्याचा थेट परिणाम आता भावावरती झाला आहे। सरकार लवकरच सोन्याच्या आयातीबाबत देखील मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे। यासोबतच देशांतर्गत बाजारपेठांमध्ये देखील सोन्याची उपलब्धता वाढवण्यासाठी नवीन नियम लागू होत आहेत। याचाच परिणाम म्हणून अक्षय तृतीया संपताच सोन्याच्या दरामध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत। जागतिक पातळीवर सुरू असलेलं युद्ध आणि तणावामुळे सुरुवातीला सोन्याचे भाव हे गगनाला भिडले होते, पण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये काही हालचाली झाल्यामुळे सोन्याची मागणी ही अचानक घटली आहे। डॉलरची वाढती ताकद आणि कच्च्या तेलाच्या किमतीमधील बदल यामुळे सोन्यावरचा दबाव वाढला गेला। गेल्या 15 दिवसापासून सोन्याच्या भावामध्ये जो खेळ सुरू आहे तो पाहून मोठे अर्थतज्ञ ही चक्रावून गेले आहेत, कारण कालपर्यंत सोन्याचा भाव ज्या वेगाने आकाशाला भिडला होता तो आज अचानक ब्रेक लागून गेला आहे। पण हा ब्रेक कुणी लावला आणि सोन्याच्या कोसळणाऱ्या ह्या किमती केवळ घसरण आहेत की मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे हे पुढच्या 2च मिनिटांमध्ये तुम्हाला समजणार आहे, कारण आता थेट सराफ बाजारांकडे धाव घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। परंतु आज मोदी साहेबांनी एका निर्णयाने युद्धाच्या बदललेल्या समीकरणामुळे भारतीय सोने बाजारपेठांमध्ये झुंबड लागली। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर आज सोने खरेदीसाठी गर्दी आहे, कारण त्या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भाव हे आतापर्यंतचे सर्वात मोठी घसरण ठरले आहेत। गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचे दर हे मोठे होते आणि युद्धाच्या ठिणगी पडल्यामुळे सोन्याचे भाव भडकतील असं बोललं गेलं। 1990च्या आखाती युद्ध असू दे किंवा 2008ची जागतिक मंदी असू दे, सोनं हे नेहमी सुरक्षित गुंतवणूक मानलं गेलं।
पण यावेळी काहीतरी वेगळंच घडतंय। युद्धाचा भडका उडालेला असतानाही अक्षय तृतीयेनंतर सोन्याचे दर हे घसरले आहेत। इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की युद्ध सुरू आहे आणि सोन्याचे भाव कोसळत आहेत। पण यामागचं नेमकं सत्य काय आहे? हे भाव असेच स्थिर राहणार आहेत का हे भाव आणखीन वाढतील हे देखील पहा। कारण आम्ही जेव्हा मोठ्या सोने व्यापाऱ्यांशी तसेच सोने तज्ज्ञांची चर्चा केली तेव्हा त्यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे। व्यापारी म्हणतात की घसरण आम्ही गेल्या दशकभरामध्ये पाहिली नव्हती। ग्राहकांच्या मनामध्ये भीती आहे की आज सोनं खरेदी केलं आणि उद्या जाऊन भाव पडले तर काय करायचं। तर दुसरीकडे सामान्य नागरिक विचार करत आहेत की लग्नसराईचे दिवस आहेत, परंतु आता सोन्यामध्ये केलेली ही गुंतवणूक फायद्याची ठरेल की तोट्याची ठरेल। मोदी सरकार आयातीवरील शुल्क कमी करणार आहेत, तर कोणी म्हणत आहे की जागतिक बँकांची ही मोठी चाल सुरू आहे। म्हणूनच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी तफावत जाणवताना दिसत आहे। तर सर्वात महत्त्वाचं, मोदी सरकारने सांगितलंय अशा काही हालचाली केल्यामुळे थेट आता जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होत आहे आणि जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोन्याचे भाव वधारतात। पण भारताने आता आपला गोल्ड रिझर्व्ह आणि इम्पोर्ट पॉलिसीमध्ये बदल करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे बाहेरच्या देशातून येणारं सोनं स्वस्त होऊ शकतं। पण ही बातमी जितकी चांगली आहे तितकीच ही थोडी धक्कादायक सुद्धा आहे, कारण युद्धाच्या आगीमध्ये तेल ओतण्याऐवजी जर शांतता प्रस्थापित झाली तर हे सोन्याचे भाव हे 60,000पर्यंत खाली येतील का, अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे ज्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आता दर कमी झाले आहेत तिथे दर आणखी देखील कमी होऊ शकतात का, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। कारण 1990 पासून युद्धाचा संदर्भ घेतला तर नागरिकांना लगीन सराई असताना देखील इतक्या जोरात दर कधीही घसरलेले पाहायला मिळाले नव्हते। युद्ध असल्यावरती तर गगनाला दर भिडतात, परंतु आता चित्र वेगळंच असल्यामुळे शास्त्रज्ञांनी देखील सोन्याच्या दराबाबत एक मोठा खुलासा केला। मोदी साहेबांच्या निर्णयामुळे समीकरण पूर्णपणे बदलली असून महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात घसरले आहेत। त्यामुळे जिल्ह्याच्या नावांची यादी देखील आपण पाहणार आहोत। गेल्या 72 तासांमध्ये जे घडले त्यामुळे जगातल्या बड्या गुंतवणूकदारांची झोप आता उडाली आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर सोन्याच्या दराने इतकी मोठी तफावत पाहायला मिळाली की एका जिल्ह्यात सोन्याचा जो भाव आहे तो त्यापेक्षा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हजारो रुपयांनी कमी झाला आहे। जागतिक बाजारपेठांमध्ये सोन्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली होती, पण आता अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयाच्या नव्या धोरणामुळे सोन्याचा फुगा फुटायला सुरुवात झाली आहे। युद्धामधल्या घडामोडी पाहिल्यामुळे सोन्याची गुंतवणूक करून ठेवून लोकांनी ठिकाणी पैसा गुंतवण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय मार्केटमध्ये ही घसरण मोदी सरकारच्या एका मोठ्या गोष्टीमुळे झाल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये भावाने किती पातळी घटली आहे हे जाणून घ्या। मुंबई पुणे पट्ट्यामध्ये कॉर्पोरेट मागणीमुळे दरामध्ये स्थिरता आहे, पण तरीही मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये 3 ते 4% घसरण ही पुणे मुंबई भागामध्ये नोंदवली गेली। त्याच पद्धतीने सातारा सांगलीमधील स्थानिक सराफ आणि दिलेल्या माहितीनुसार लग्नसराई असूनही ग्राहकांचं मत आता दरामध्ये मोठी लवचिकता पाहत आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील आता घसरण झाली आहे। सर्वसामान्यांसाठी ही मोठी संधी ठरली आहे, कारण मोदी साहेबांनी आज घेतलेला निर्णय ज्यामध्ये सोन्याच्या ट्रान्सपोर्टेशन आणि टॅक्स स्ट्रक्चरमध्ये काही बदल सुचवण्यात आले आहेत, त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये सोनं स्वस्त विकलं जात आहे। पुढच्या काही तासांमध्ये जागतिक घडामोडींमध्ये भाव अजून खालीवर होऊ शकतात, पण जर तुम्ही लग्नसराई किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करणार असाल तर थोड्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करणं हाच नागरिकांसाठी फायद्याचा निर्णय ठरू शकतो, कारण सोन्याचे भाव हे कधीही वर खाली होऊ शकतात। भारत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, परंतु एक सुरक्षित गुंतवणूक करणं हे नागरिकांसाठी कधीही फायद्याचं असतं। सामान्य ग्राहकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते।